आज लोकशाही मार्गाने आपण पाहत असणार की राज्यामध्ये दलित समाजाचं म्हणजे 59 जातीचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यावर समिती नेमलेली आहे। मागणी आज ही आहे न करता जातीनिहाय गणना करावी यासाठी आमचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये आज लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत आणि आमची महायुतीकडे मागणी आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी आहे, शिंदे साहेबांकडे मागणी आहे, सुमित्राताई पवार यांच्याकडे मागणी आहे की 59 जातीचे अनुसूचित जातीचे 59 जाती आहेत याचं उपवर्गीकरण करू नये। उलट आम्ही सर्व जाती धर्माचे लोक गोण्या गोविंदाने राहतात। सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एका ठिकाणी नांदतात आणि डॉक्टर 59 जातीला हे समान अधिकार दिलेला आहे, समान न्याय दिलेला आहे, हक्क दिल्यामुळे आर्थिक अशी सामाजिक अशी शैक्षणिक अशी या क्षेत्रात बाबासाहेबांचं एक मोठं काम आहे। परंतु उपवर्गीकरणाचं म्हणजे त्यामध्ये अ ब क ड अशी ते वर्गीकरण त्यामध्ये होणार आहे, असं ते समावेश होणार आहे। परंतु आमची मागणी हे महायुतीकडे, आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहे, आरपीआय महायुतीमध्ये सामील आहे। आमची देवाभाऊंकडे मागणी आहे की देवाभाऊ आपण हे निर्णय न घेता तो जो GR आहे तो रद्द करावा, उपवर्गीकरण करून उलट जातीनिहाय गणना करावी। यामध्ये 10% या बौद्ध समाजाची संख्या असेल आणि त्या अनुषंगाने आपण ते जनगणना करावी अशी आमची आज मागणी आहे। आणि या मागणीसाठी आज संबंध महाराष्ट्रामध्ये पुढे मुंबईमध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी आज आम्ही लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेचा भान ठेवून आणि आज मोठं आंदोलन या ठिकाणी निदर्शने आज कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी केलेले आहे। आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत की उपवर्गीकरण करू नये यासाठी आमचं निवेदन आपण राज्य शासनाच्या पातळीपर्यंत पोहोचावं, मंत्रालय लेवलपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेले आहे। मी अनिल आळकमोल, महानगर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा नगरसेवक भारतीय जनता पार्टी जळगाव शहर महानगरपालिका। माझ्यासोबत विमलबाई सपकाळे, मंगला कुमावते, सोनाली आळकमोले, किरण आळकमोले, प्रताप बनसोडे, भरत मोरे आमचे जिल्हा सचिव आहेत, उज्ज्वला आळकमोले, मंगला कुमावते, सर्व रिपब्लिकनच्या महिला संख्या मोठ्या या ठिकाणी आहेत। आमचे पुरुष आमचे सर्व आघाडीच्या वतीने आज आम्ही एक लोकशाहीच्या मार्गाने आपण पाहत असणार की देशामधले सर्व परिस्थिती बदललेली आहे, परंतु आम्ही कायदा सुव्यवस्थेचा भान ठेवून आज या लोकशाही मार्गाने या ठिकाणी एक चांगलं आंदोलन या ठिकाणी केलेले आहे। आणि आम्हाला तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला सांगायचं आहे की शासनाने उपवर्गीकरण करू नये, रद्द करावं आणि आम्हाला दलितांना न्याय द्यावा।